सागर जुने बॉल कुठे आहेत? जुने बॉल बॉक्सच्या माग लाईट आली वाटतं. माझा काय येतो? मयूर आंबले कुठे असाल तर सन्माननीय मयूरजी आंबले साहेबांचं शुभागमन झाले. स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. सन्माननीय मयूरजी आंबले साहेब. बॅट्समनचे नाव रे. स्ट्राईकला कोण आहे? सूचना लक्षात घ्या मित्रांनो, एखादा गोलंदाज जर संशयित आढळला थ्रो करताना किंवा गोलंदाजी करत असताना तर त्या गोलंदाजाला पंचाने जर ठरवलं तर जो निर्णय दिला जाईल तो मात्र टीमला ग्राह्य धरावा लागेल. लक्षात घ्या, पंचांचा निर्णय अंतिम असेल. यावेळेस पहिला चेंडू कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतो. पहिल्या चेंडूवरती फटका चांगला आहे. फिल्डर त्या ठिकाणी येईल, चेंडूला अडवून फेक करेल. तोपर्यंत ही सिंगल धाव. दहीगाव विरुद्ध विंचूपाडा अशी मॅचला सुरुवात झाली आहे. पहिल्या चेंडूवरती एक धाव येते. एका धावेनं धावफलकाला केली सुरुवात. सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. राहुल आणि हेमंत. विकी गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू पाहायला मिळतोय. फटका चांगला आहे. फिल्डर त्या ठिकाणी चेंडूला फॉलो करत असताना, मागे धावत असताना कठीण झेलला सोपं केलंय. टिपलाय झेल, संपलाय खेळ. पहिला धक्का विंचूपाडा टीमला. पंचांसाठी सूचना मित्रांनो लक्षात ठेवा, जुने चेंडू आपण कलेक्ट करत चला. जुन्या चेंडूची कमतरता जाणवते. जुने चेंडू आपण कलेक्ट करत चला, म्हणजे जेणेकरून आपल्याला कमी पडणार नाही. पहिला धक्का बसलाय. फलंदाज माघारी जातोय. गडी बाद होताना आपण पाहतोय विंचूपाडा संघाचा पहिला हादरा. हा फटका चांगला पाहायला मिळतोय. यावेळेस फिल्डर त्या ठिकाणी जाईल, चेंडूचा पाठलाग करेल, मात्र चेंडू त्याच्या आबाक्याच्या बाहेर निघून जातोय. सीमा पार चौकार. आयोजन नितेश भोईर या एवन जोडीने आयोजन केलंय बाबू परडे. नितेश भोईर या एवन जोडीने लागे गावान चषक ठेवलाय आज एलपीएल नावाने. थँक्यू. हेमंत गोल्डन डकचा शिकार झाला. त्यानंतर जर आपण पाहिलं असेल तर चांगला फटका प्रहार येतोय 4 धावांचा. फलंदाज स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय राहुल, आणि राहुलच्या बॅटमधून यावेळेस हा चांगला चेंडू आहे. सन्मानपूर्वक खेळून काढला आणि राहुलच्या बॅटमधून सिंगल धाव. सेन्सिबल क्रिकेट. चौकारानंतर हलक्या हाताने प्लेस केलं चेंडूला आणि एका धावेवरती मानले समाधान. सन्माननीय सुरेशजी भोईर सर, आपणास विनंती आहे, आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचे. सन्माननीय सुरेशजी भोईर सर.
हा चेंडू चांगला पाहायला मिळतोय. बॅटची कडा, मोठा हादरा बसेल. फलंदाज बाद. राहुल बॅक टू द डगआउट. म्हणावी लागेल. पहिलं षटक समाप्त झालं. धावा फलकावरती जर आपण पाहिलं असेल तर पाहायला मिळतील तब्बल 6 धावा. मात्र 2 गडी बाद झालेले आपल्याला नक्कीच बघायला मिळतात. 2 गडी बाद 6 धावा धावफलकावर. विंचूपाडा संघाची धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक समाप्त झालं. 5 षटकांची मॅच. पहिल्या षटकात येत आहे 6 धावा. त्यानंतर षटक क्रमांक 2 ला होते सुरुवात. नवीन गोलंदाज, नवीन कहाणी. गोलंदाजी मार्कवरती तयार. दहीगाव संघासाठी अजय, गावदेवी स्पोर्ट्स दहीगाव. पहिला चेंडू कोर्ट बिहाइंडचा अपील केलं जातंय. पंचांकडे दाद मागितली जाते. सेलिब्रेशन तर सुरू आहे. फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. तिसरा धक्का. सुनील पाटेकर दादा डॅशिंग मॅन संघाचा बॉलर. कोड नाही यांचे संघाला घेत सारीच धुरंधर. नाव गाजतोय शापूर शहराला, नाव गाजतोय शापूर शहराला. गावदेवी स्पोर्ट्स लागे गावाचा लय गाजला. गावदेवी स्पोर्ट्स लागे गावाचा लय गाजला. गावदेवी स्पोर्ट्स लागे गावा. सलामीवीर फलंदाज राहुल, तो सुद्धा तंबूच्या आश्रयाला. राहुल जातोय तंबूच्या आश्रयाला. नवीन फलंदाज यशवंतची साथ देण्यासाठी अमर आलाय. अमर आणि यशवंत या दोघांना डाव सावरावा लागेल. दुसरं षटक चालू झालंय आणि आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती हा मोठा धक्का दिलाय गोलंदाज अजयनं. पुन्हा एकदा तयार अजय. सामना करेल अमर. यावेळेस हा सुद्धा संधी निर्माण झाली होती झेल बाद करण्याची, मात्र हा झेल ड्रॉप होतोय. प्रयत्न चांगला होता, मात्र हाताला चटका देऊन चेंडू ड्रॉप होतोय. 100% कमिटमेंट पाहायला मिळाली. झेल टिपण्यासाठी चांगले प्रयत्न झाले, मात्र शेवटच्या मोमेंटला हातामधनं झेल ड्रॉप होतोय. या अनुषंगानं एक धाव धावफलकावरती ऍड केली जाईल. एका धावेची मदत येते धावफलकाला. धावफलक पुढे सरकेल. या चेंडूवर मात्र स्विंग अँड मिस. बॅट फिरवली जाते, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्याही प्रकारचं कनेक्शन झालं नाही. चेंडू आला डॉट. 7 धावांवरती स्थिरावलेलं धावफलक. गोलंदाजीसाठी अजय आलाय आणि अक्षरशः पायामध्ये बेडा ठोकतोय फलंदाजांच्या. पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड द विकेटनं. हा फुलटो चेंडू परवानी आली. कबूल करत असताना दोनही हातानं चेंडूला भिरकावून दिलंय. दूर दूर दूर. 6 धावांसाठी षटकार. थँक्यू. यशवंत आक्रमण करत असताना पाहायला मिळतोय. नक्कीच यशवंतच्या बॅटमधनं चांगला फटका पाहायला मिळाला. यावेळेस घातपात घडेल का? मैदानावर दाद मागितली जाते फलंदाजांकडे आणि पंचांचा बोट जात आहे आकाशाकडे. पुन्हा एकदा एक हादरा मिळेल
विंचुपाडा संघाला यशवंत बॅक टू द पॅव्हेलियन. वाचालय गाजला गावदेवी स्पोर्ट्स लागे गावाचालय गाजला. थँक्यू. व्यासपीठावरती मान्यवर आपण पाहू शकाल. धावफलकावरती आपण पाहतोय 13 धावा 13 रन्स. व्यासपीठावरती मान्यवर आपण पाहू शकाल मतीनभाई शेख अर्थातच शिरोळ संघाचे कॅप्टन आहेत आणि आज वेळात वेळ काढून आज आपल्याला भेट देण्यासाठी व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा मनपूर्वक सहर्ष स्वागत करूया. अतिशय नामवंत क्रिकेटर, क्रिकेटवर नितांत प्रेम आणि शिरोळ संघाचं प्रतिनिधित्व करताना आपण मतीनभाईंना पाहतो. गोलंदाज पाहायला मिळाला अजयच्या माध्यमातून. जबरदस्त गोलंदाजी, फिल्डिंग सुद्धा चांगली झाली आणि हे दुसरं षटक मार्गस्थ असताना कंपाऊंड मोडून ठेवणारी गोलंदाजी पाहायला मिळते. पाणी बावड्या पाणी नाही पाणी तिथं कमेंट बोला. हा चेंडू खोलवा टप्प्याचा कुठल्याही प्रकारे संधी देत नाहीये फलंदाजांना. सातत्यानं डॉट पर्सेंटेज वाढवत असताना पाहायला मिळतोय आणि हा सुद्धा चेंडू आलाय डॉट. षटक क्रमांक 2 झाले समाप्त. एक षटकाराचा अपवाद जर वगळता तो वगळला तर नक्की चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. धावा धावफलकावरती 13 रन्स ऑन द बोर्ड. 4 गड्यांच्या मोबदल्यात 13 धावा धावफलकावरती. जोडी आपल्याला पाहायला मिळते मैदानावरती. अमर आणि गोरख हे दोन फलंदाज मैदानावर आहेत. गोलंदाज अजयचं दुसरं षटक समाप्त झालं. पहिल्या षटकात आला 6 धावा विकीच्या. त्यानंतर अजयच्या षटकात येत आहे 7 धावा. एकंदरीत 13 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. 2 षटकांची झाली आहे समाप्ती. 13 धावा धावफलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यात विंचुपाडा संघाची ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. दोन षटकं समाप्त झाली आणि धावफलकावर जर आपण पाहिलं तर पाहायला मिळतात 13 धावा 13 रन्स ऑन द बोर्ड. दोन संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला दहीगाव आणि दुसऱ्या बाजूनं फाईट करत असताना विंचुपाडा. दोन्ही संघ जर आजचा दिवस पाहिला असेल तर यशस्वी संघ म्हणून पाहिले जातील. विजय मिळवून पुन्हा एकदा तिसऱ्या सामन्यासाठी तयार झालेली हा दोन टीम एकमेकांच्या समोर. 2 षटकं झाली समाप्त. धावफलकावर आहेत 13 धावा. षटक क्रमांक 3 ला सुरुवात होईल. नवीन गोलंदाजी मार्कवरती येतोय. दहीगाव संघासाठीचं हे तिसरं षटक स्वतःसाठीचं पहिलं समीर गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळेल. फलंदाजांची जोडी तयार. विंचुपाडा संघासाठी अमर आणि गोरख. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज गोरख. नॉन स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळेल अमर. गोलंदाजाच्या भूमिकेत फिरकी गोलंदाज. ज्या गोलंदाजानं खऱ्या अर्थानं आज इम्प्रेस केलंय. आपल्या बॉलिंगनं नक्कीच एक चांगली गोलंदाजी आपल्याला सकाळपासून दाखवली. तो गोलंदाज गोलंदाजीसाठी आलाय समीर. फिरकी मारा पाहायला मिळेल. स्ट्राईक वरती गोरख. नॉन स्ट्राईक एंड वरती साथ देत असताना अमर आहे. अमर आणि गोरख वरती मोठी जबाबदारी. षटक क्रमांक 3 ला झाली सुरुवात. पहिला चेंडू फिरकी पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी. उजव्या हाताच्या फलंदाजासाठी फेकलेला हा लेग ब्रेक चेंडू पाहायला मिळतोय. डावखुऱ्या हातानं फिरवत असताना चेंडूला पाहायला मिळाला. जबरदस्त चेंडू. पहिला चेंडू आलाय डॉट. अचूक टप्पा. चेंडूला गती नियंत्रित देत असतो.
चेंडूला अचूक टप्प्यावरती हाताळून स्विंग देत असतो. फलंदाजांना मात्र काही अंदाज येत नाही. हा चेंडू आलाय डॉट. आपल्या नेहमीच्या शैली सुरुवात करत असताना हा चेंडू पाहायला मिळतोय. फटका फसलेला आहे. हवेमध्ये बराच वेळ चेंडू लहरत होता आणि त्यानंतर ही सिंगल धाव येते. एका धावेची मदत येईल धावफलकाला. विंचूपाडा संघाची धावसंख्या थोडी पुढे सरकली. धावून पोहोचेल 14 या आकड्यावर. 14 रन्स ऑन द बोर्ड. 14 धावा धावफलकावर. रिव्हर्स अस्त्र वापरलं आणि या चेंडूला भिरकावून दिलं. जबरदस्त स्ट्रोक. 6 धावांसाठी षटकार. थँक्यू. फलंदाज अमर आक्रमक झालाय. त्याला माहिती होतो ब्रेक येतोय आणि या चेंडूला परफेक्ट मिडल करत असताना पाहायला मिळाला. त्यानंतरचा हा चेंडू थोडासा आखू टप्प्याचा लगेचच कमबॅक करत असताना पाहायला मिळाला गोलंदाज. षटकाराला उत्तर दिलं. हा चेंडू आला निर्धाव. चांगलं कमबॅक म्हणावं लागेल. चांगली गोलंदाजी समीरच्या माध्यमातून. उंचपुरा गोलंदाज डावखुऱ्यातून फिरकी करत असताना यावेळेस पुन्हा एकदा स्विच हिट करायचं होतं मात्र चेंडू यावेळेस मिडल होऊ शकला नाही आणि सिंगल धाव येते. लेग बाईचा इशारा. लेग बाईच्या स्वरूपात एक धाव धावफलकावरती ऍड केली जाईल आणि धावफलक पुढे सरकेल. 21 धावा. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर असताना 21 धावा स्कोर कार्डवर. दहिगाव विरुद्ध विंचूपाडा असा चाललेला सामना. दुपारचं सत्र हळूहळू सरतंय मित्रांनो. सूर्यदेवता आपल्या परतीच्या प्रवासाला लागलेली आपल्याला पाहायला मिळेल आणि खऱ्या अर्थानं संध्याकाळच्या सत्राकडे आपण वळतोय. तिसरं षटक समाप्त झालंय आणि धावफलकावर जर आपण पाहिलं तर 21 धावा. कौतुक व्हायला हवं समीरचं कारण एक षटकार आणि 2 सिंगल वगळल्या तर मोठ्या फटक्यापासून नक्कीच दूर ठेवलं. केवळ 8 धावा खर्च केला आणि आपल्या संघासाठी एक आश्वासक गोलंदाजी करताना पाहायला मिळाला. 3 षटकं समाप्त झाली. धावफलकावरती आहेत 21 धावा. 21 ऑन द बोर्ड. षटक क्रमांक 4 ला होईल सुरुवात. चौथ्या षटकाला सुरुवात. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू ओव्हर पिच. फटका चांगला आहे मात्र परफेक्ट मिडल झालाय का हा प्रश्न होता. प्रश्नाचं उत्तर दिलंय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तयार. टिपलाय झेल. संपलाय खेळ. फलंदाज बाद. आला आणि पहिल्या चेंडूवरती दिलाय हा मोठा धक्का गोरख तंबूच्या आश्रयाला. 21 धावा धावफलकावर. संघर्ष जनकीत वाढत चाललाय. मेहनत करावी लागेल. यावेळेस हा चेंडू पाहायला मिळतोय खोलवर टप्प्याचा. फलंदाज बीट झाला. विकेट किपर सुद्धा बीट होतोय आणि चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. एक धाव येईल. धावफलकावरती जोडली जाईल आणि पुढे सरकलेलं धावफलक आपण पाहतो 22 या आकड्यावर. 22 ऑन द बोर्ड. अमर आहे का अजून?
यावेळेस हा फटका चांगला पाहायला मिळतोय कव्हर स्वीपरच्या वरनं सीमारेषेच्या जवळ फिल्डर त्या ठिकाणी समीर वेगानं आला चेंडूला अडवून फेक करतोय तोपर्यंत 2 धावा येत आहेत मात्र फिल्डरचं कौतुक व्हायला हवं बरंचसं ग्राउंड कव्हर केलं आणि जाऊन झेपावत असताना समीरनं चेंडूला अडवलं चांगली फिल्डिंग अतिशय चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली समीरच्या माध्यमातून पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती दहीगाव संघासाठी कॅप्टन कुणाल हा चेंडू सुद्धा चांगला पाहायला मिळतोय बॅटची कडा घेतल्यानंतर थर्डमॅनच्या दिशेने चेंडू डिक्लेअर झोन मध्ये गेलाय एक धाव पुन्हा एकदा धावफलकावरती होते एका धावेनं डावाला आकार देण्याचा प्रयत्न 25 धावा स्कोर कार्डवर थेंबे थेंबे तळे साचे हे सूत्र वापरत असताना पाहायला मिळतात विंचूपाडा संघ एका धावेनं धावफलकाला आकार देत आहेत आता मात्र बॅट फिरली जाते दूरवरनं चेंडू निघून जातोय फुटवर्क नव्हतं तयारी नव्हती मनाची आणि बॅट फिरवली जाते ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न मही नाही भाव देवा मला पाव अशा परिस्थितीमध्ये फलंदाज पाहायला मिळाला अगदी जागेवरूनच खेळण्याचा हा प्रयत्न चेंडू निर्धाव आता मात्र रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे स्टान्स चेंज केलाय स्विचित खेळायचं होतं मात्र बॅट आणि चेंडूपासून अंतर कुणाचं हे षटक समाप्त होते अतिशय चांगलं षटक खर्च केला केवळ 4 धावा आणि संघासाठी एक ताकदीची गोलंदाजी पाहायला मिळाली 4 षटकं समाप्त झाली आहेत धावफलकावर 25 धावा 25 रन्स ऑन द बोर्ड आणि 5 गडी तंबूच्या आश्रयाला 25 धावा 4 षटकांच्या समाप्तीनंतर आणि 25 धावा धावफलकावर शेवटचं अंतिम षटक येते प्रगती पथावर फिरकी गोलंदाजीसाठी आपल्याला पुन्हा एकदा तयार झालेला पाहायला मिळेल समीर कुठले बॉल झाली 25 धावा स्कोर कार्डवर 4 षटकांच्या समाप्तीनंतर गोलंदाज येतो समीर वैयक्तिक खात्यातलं दुसरं संघासाठीचं हे 5वं शेवटचं अंतिम षटक घेऊन तयार असेल या षटकामध्ये धावा बनवाव्या लागतील जास्तीत जास्त स्कोर बनवावा लागेल पहिला चेंडू फिरकी पाहायला मिळते आणि शरीरावरती जाऊन आदळत असताना पाहायला मिळाला हा चेंडू आला डॉट पहिला चेंडू निर्धाव फेकला नेहमीच्या शैलीत सुरुवात करत असताना समीरला आपण पाहिलं असेल सकाळच्या सत्रापासून अगदी टप्पा जर अचूक पडला तर मात्र फलंदाजांसाठी मोठी अडचण तयार करत असतो यावेळेस बॅकफुटला जाऊन पंच केलाय फटका चांगला आहे त्याहून चांगली फिल्डिंग कुणाल त्या ठिकाणी जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं चेंडूला अडवण्यात यश मिळतंय नक्कीच आपल्या संघासाठी 2 धावा मित्रांनी वाचवल्या 2 धावा धावफलकावरती 27 धावा धावफलकावर जोडल्या जातील 27 वर पोहोचलेला धावफलक शेवटचं षटक प्रगती पथावर समीर गोलंदाजी मार्कवर शेवटचं आणि अंतिम षटक आहे लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं पुन्हा एकदा हा चेंडू चांगला होता फलंदाजाला व्यवस्थितरित्या मिडल करता आला नाही मात्र एक धाव येण्यापासून रोखू शकला नाही एक धाव धावफलकावर जोडली जाईल धावफलक जाऊन पोहोचला ते 28 धावा स्कोर कार्ड वरती पंचांना ते सांगत जा कट किंवा लेग बाय असेल तर हा फटका पाहायला मिळतोय लॉंग ऑफच्या दिशेने खेळून काढले फिल्डर येतोय वेगानं थोडीशी घाई नक्कीच झाली थ्रो चांगला होता मात्र कलेक्शन करता आलं नाही आणि या दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या 2 धावांच्या मदतीनं धावफलक पुन्हा एकदा थोडस पुढे सरकेल 30 रन्स षटक शेवटचं आहे आणि या शेवटच्या षटकातील अजूनही 3 चेंडू शिल्लक अभांतरचा इशारा येतोय वाईटची एक धाव धावफलकावर ऍड केली जाईल झेल बाद करण्याची संधी आली होती मात्र हा चेंडू हातात येऊ शकला नाही आणि पुन्हा एकदा 2 धावांची मदत होईल
शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकातला शेवटचा चेंडू घेऊन समीर येताना पाहायला मिळेल. 32 धावा स्कोर कार्डवर. विंचूपाडा 33 धावा स्कोर कार्डवर. अबांतरची एक धाव जोडली गेली आणि त्यानंतरच्या या 2 धावा. 33 पुन्हा एकदा उलट्या हाताचा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र यश येत नाही आणि एकच धाव. 5 षटकं संपन्न झाली मित्रांनो. आणि धावफलकावर जर आपण पाहिलं असेल तर 34 धावा, 30 चेंडू आणि 35 धावांचा असेल आव्हान. हाय वो हा दिलदार ठाणे जिल्ह्यात त्यांचा मान ही सुनील भाईची शान. ठाणे जिल्ह्यात त्यांचा मान ही सुनील भाईंची शान. ठाणे जिल्ह्यात त्यांचा मान ही सुनील भाईची शान. ठाणे जिल्ह्यात त्यांचा मान ही सुनील भाईची शान. गरीबान करी दान, गावागावात मिळवी मान. गावागावात मिळवी मान. यानंतरची मॅच असेल धामणी विरुद्ध कसारा. धामणी 11 विरुद्ध कसारा 11. दोनही संघाचे कॅप्टन टॉससाठी या. नाणेफेक कक्षामध्ये टॉस केला जाईल. सन्माननीय या स्पर्धेचे सर्वेसर्वा भाऊ फर्डे यांच्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक केली जाईल. धामणी विरुद्ध कसारा. टॉस्का बॉक्स मध्ये जोडले जातील सन्माननीय दत्तात्रयजी फर्डे सर. कसारा 11 संघाचे कर्णधार आणि धामणी संघाचे कर्णधार. आपण टॉस्क बॉक्स मध्ये या ठिकाणी टॉस्क बॉक्स मध्ये यायचंय. राजवैभव विशाल स्मृती चषक 2022 भाऊ फोर्डे आपल्याला या ठिकाणी जोडले गेलेत. तर धामणी संघाचे कर्णधार आणि कसारा 11. इशारावर काम आहे आपल्या सगळं. ए भाई इकडे घुमाव. कोण बोलताय? तू बोलतो. तो चॉईस कॉल आणि चॉईस या ठिकाणी आलाय कसारा. कसारा 11 नाणेफेकीचा कॉल या ठिकाणी कॉल करतायत. नाणेफेक ऑलमोस्ट आणि तर या ठिकाणी कसारा संघाने नाणेफेकीचा गोल जिंकलाय. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि आमंत्रित केलं या ठिकाणी बॅटिंगसाठी धामणी संघाला. ऑल द बेस्ट दोन्ही संघाला. The news from Tusker Boss, Kasara 11 on the toss and elected to field first. 0-2. थँक यू. सेकंड इनिंगला होते सुरुवात. 36 धावांचा आहे टार्गेट.
35 धावांचा आहे टार्गेट आणि सलामीची जोडी मैदानावरती. डावखुरी आता बॅट्समन अगदी समोर खेळलेला फटका, जबरदस्त स्टेट ड्राईव्हचा नजराणा, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. गावागावात मिळते मान, तरी अन्यायाला या ताप मिळवी आनंदाची ही थाप. मिळवे आनंदाची ताप, मिळवे आनंदाची ताप. भल्या भल्या थँक्यू. 6 धावा धावफलकावर. पहिले षटक प्रगती पथावर, सलामीची जोडी मैदानावर. स्ट्राईक वरती आपण पाहतोय समीरला, अष्टपैलू खेळाडू. यावेळेस सिंगल धावेल, बॅटची कडा आणि सिंगल धावेच्या मदतीनं धावफलक पुढे सरकलं 7 या आकड्यावर. सर्व लाडक्या प्रेक्षकांनी एका सूचनेकडे लक्ष द्या. कुणाकडे जर पॉवर बँक असेल तर थोड्या वेळासाठी द्या. यावेळी सुद्धा फटका चांगला आहे. स्टेट ड्राईव्हचा नजराणा, पुन्हा एकदा चेंडू सरळ, अगदी बंदुकीच्या गोळीच्या वेगानं फरार, चौकार. मिशीवर तान, भल्या भल्यांना उडवून लावती देऊन मिशीवर तान. ठाणे जिल्ह्यात त्यांचा मान, ही सुनील भाईची शान. ठाणे जिल्ह्यात त्यांचा मान, ही सुनील भाईंची शान. यावेळेस हा चेंडू बॅटला स्पर्श झाल्यानंतर शरीरावरती आदळून जातोय. डिक्लर मध्ये 2 धावा येतील. पहिलं षटक समाप्त झालं. दमदार सुरुवात दहीगाव संघाची होते. धावफलक जाऊन पोहोचलं ते एक बॉल डॉट गेलता का मग 13 या धावसंख्येवर. 13 धावा स्कोर कार्ड वरती. चौदा धावा स्कोर कार्ड वरती आहेत आणि 13 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दमदार सुरुवात होत असताना दहीगाव संघाची बनवायचे आहेत 35. त्यापैकी पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात तब्बल 13 धावा. दुसऱ्या षटकाला सुरुवात, गोलंदाज येतोय. गोलंदाजीसाठी विंचूपाडा संघाच्या वतीनं राहुल षटक क्रमांक 2 सुरुवात करेल. स्ट्राईक वरती लेफ्ट हँडेड बॅट्समन समीर, अष्टपैलू खेळाडू. गोलंदाजी करताना आपण ज्याला पाहिलं, चांगली गोलंदाजी केली. आता मात्र फलंदाजाच्या भूमिकेत पाहायला मिळतोय. डावखुरी आताचा बॅट्समन सज्ज समीर. यावेळेस साऊथ स्विंगर डिलिव्हरी, जाळ्यात अडकवलंय. बॅटची कडा, स्लिप मध्ये झेल, फलंदाज बाद, पहिला धक्का. ठाणे जिल्ह्यात त्यांचा मान, ही सुनील भाईची शान. ठाणे जिल्ह्यात त्यांचा मान, ही सुनील भाईची शान. प्रतिदिन दुबळ्यांची सेवा मिळवी आनंदाचा मेवा. धन्यवाद. पहिला गडी बाद होतोय. समीर तंबूच्या आश्रयाला परतला. त्याची जागा भरून काढण्यासाठी फलंदाज मैदानावरती येतोय. कुणाल नंबर 3 वरती जबाबदारी खांद्यावर आहे. कारण 35 धावा जरी वाटत असल्या छोट्या तरी सुद्धा या बनवाव्या लागतील. जोपर्यंत धावफलकावरती धावा जमवलेल्या असतात तोपर्यंत मात्र एक वेगळं प्रेशर असतं. रन्स ऑन बोर्डचं जे प्रेशर आहे ते यावेळेस स्वीकारताना पाहायला मिळेल. स्ट्राईक वरती येतोय कुणाल. पहिला चेंडू फेस करेल आपल्या इनिंगचा. पहिला चेंडू फेस करत असताना स्लॉक स्वीप, जबरदस्त नेत्रदीपक फटका, हाय अँड हँडसम दहीगाव वावचा ब्रँड पेश होत असताना षटकार. करती जनतेसाठी धावा, तुला आयुष्य लाभो भावा, तुला आयुष्य लाभो
गणपती गणरायाची कृपा दृष्टी धन्यवाद. आल्या आल्या आपल्या उपस्थितीची जाणीव करून देत असताना कुणाल आपल्याला पाहायला मिळतोय. कॅप्टन कुणाल अष्टपैलू खेळाडू फलंदाजाच्या भूमिकेमध्ये आल्यानंतर मात्र पहिल्या चेंडूवरती स्वागत करत असताना सांगतोय, स्वॅग से करेंगे सबका स्वागत. पहिल्या चेंडूवरती षटकार, सुरुवात दमदार केली आहे. आपल्या इनिंगला सुरुवात करत असताना पाहायला मिळाला 6 धाबांचा तडाखा दहीगाव संघासाठी. बहुफलक जाऊन पोहोचलो ते 19 या आकड्यावर. 19 रन्स ऑन द बोर्ड. गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती राहुल. पहिल्या चेंडूवरती गडी बाद करण्यात यश मिळवलं, समीरला बाद केलं. त्यानंतर मात्र षटकार आला. त्यानंतरचा हा चेंडू आपण पाहतोय सन्मानपूर्वक खेळून काढलं. चांगला चेंडू होता. कुणाला माहिती आहे प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका येणं शक्य नसतं आणि खऱ्या अर्थाने या चेंडूला सन्मान देताना खेळताना पाहायला मिळाला. हा आलाय डॉट बॉल. कमबॅक करत असताना बघायला मिळतोय गोलंदाजी मार्कवरती राहुल. हा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेरून निघून जातो. विकेट किपरच्या स्वाधीन. कुठल्याही प्रकारे पाठलाग करण्याचा प्रयत्न नाही, छेडखानी करण्याचा प्रयत्न नाही आणि हा चेंडू गेला निर्धाव. फलंदाज कुणाल डावखुरा हाताचा हा शैलीदार बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईक वरती पुन्हा एकदा तयार. पुढचा चेंडू राहुलचा हा चेंडू यावेळेस बॉडी लाईन आलेला चेंडू फाईन लेगच्या दिशेने चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातो आणि या चेंडूवर एक सिंगल मिळेल. 20 धावा धावफलकावर 35चं टार्गेट आहे आणि त्यापैकी 20 धावा अद्यापपर्यंत स्कोर कार्ड वरती ऍड झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक 2 प्रगती पथावर. गोलंदाज पुन्हा एकदा येतोय राहुल गोलंदाजी मार्क वरती. षटकातील अजूनही काही चेंडू शिल्लक. दुसरं षटक मार्गस्थ असताना या 20 धावा स्कोर कार्डवर. व्यासपीठाच्या समोर आपण पाहू शकाल संपूर्ण आयोजनाच्या महत्वाच्या कामगिरीतून वेळात वेळ काढून या स्पर्धेचे सर्व भाऊ फड्यांना आपण पाहतोय प्रॅक्टिस घेत असताना. गेली 2 महिने प्रॅक्टिस मिळाली नाही म्हणतायत आणि येणाऱ्या 2 दिवसामध्ये मैदानावरती उतरायचंय. प्रॅक्टिस गरजेची आणि नेट प्रॅक्टिस घेत असताना पाहायला मिळत आहेत. 2 षटकं समाप्त होत आहेत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर मैदानावर पाहतोय आपण 20 धावा. 35 धावांचं टार्गेट दहीगाव संघ चेस करतोय आणि खऱ्या अर्थानं पॉझिटिव्ह बॉडी लँग्वेज पाहायला मिळते. विजयाच्या दिशेनं आगेकूच करत असताना दहीगाव संघ आपण पाहतो. अतिशय चांगली टीम आहे दहीगाव. जेव्हा जेव्हा आपण या टीमला पाहत असतो तेव्हा एक चांगली कामगिरी त्यांची आपल्याला नक्कीच दिसत असते. दिवसेंदिवस खेळ बहरत जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. आज या LPL अर्थातच लाहे प्रीमियर लीग मध्ये सुद्धा एक चांगली कामगिरी दहीगाव संघाची आजच्या दिवसात राहिली आहे आणि हा सामना सुद्धा विजयाच्या अगदी विजय पथावरती आलेले पाहायला मिळत आहेत. 15 धावांची आवश्यकता. शेवटचे 18 चेंडू शिल्लक आणि 15 धावांची गरज. विंचूपाडा संघ सुद्धा एक ताकदीचा संघ आहे. ज्या संघाला आपण जर पाहिलं असेल तर गोलंदाजी अटॅक चांगला आहे. कमबॅक करणं जाणतात आणि आता मात्र नक्कीच कमबॅकची गरज आहे संघाला. शेवटचे 18 चेंडू शिल्लक 15 धावांची आवश्यकता. गोलंदाज तयार. गोलंदाजीसाठी येतोय हेमंत. हे षटक जर चांगलं आलं तर नक्कीच कमबॅक होऊ शकतं. ताकदवर गोलंदाज आहे हेमंत आणि त्याच्या समोर तितक्याच ताकदीचा स्टायलिश शैलीदार फलंदाज कुणाल आपण पाहतो. डावखुर हाताचा बॅट्समन आल्या एक जबरदस्त स्लॉकस्वीप आपल्याला त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. षटकार येताना तो फटका आपण पाहिला. त्यानंतर पुन्हा एकदा तयार आहे आता या तिसऱ्या षटकाचा सामना करण्यासाठी. 18 चेंडू 15 धावांची गरज. दिसायला गेलं तर व्यापक वाटणारे हे आव्हान. मात्र जोपर्यंत धावा कंप्लीट होत नाही तोपर्यंत वाट पाहावीच लागेल. एक धाव कंप्लीट. थोडासा फंबल होताना फिल्डर आणि या दरम्यान 2 धावा घेण्याची संधी मिळाली. 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. 22 या आकड्यावरती जाऊन पोहोचलो धावफलक. 22 धावा. हेमंतचा हा चेंडू हवेमध्ये आहे. फटका फसलेला. स्वतः गोलंदाज वेगानं चेंडूवरती झेपावला.
कवेत घेत असताना चेंडूला झेल टिपलाय, सामन्यात ट्विस्ट. कॅप्टन कुल बॅक टू द बॅट. नक्कीच सुनीलभाई लकडे अतिशय गोड व्यक्तिमत्व आणि खऱ्या अर्थानं त्या व्यक्तिमत्वाचा गुणगौरव व्हायला हवा आज होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. कालचा दिवस आपण पाहिला असेल, अगदी उद्घाटन सोहळ्याला सकाळच्या सत्रामध्ये उपस्थिती दाखवली आणि त्यांच्या शुभ हस्ते या संपूर्ण सोहळ्याचं उद्घाटन सोहळा आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाज माघारी जातोय कुणाल तंबूच्या आश्रयाला. नवीन फलंदाज मैदानावरती विकी आणि त्याच्या साथीनं फलंदाज अनिकेत. स्ट्राईक वरती यावेळेस अनिकेत आहे आणि आता मात्र उर्फी चेंडूला आसमान दाखवण्याचा प्रयत्न, हा प्रयत्न फसलाय. बॅक टू बॅक दुसरा हादरा बसेल दहीगाव टीमला. फलंदाज अनिकेत बॅक टू द पॅव्हेलियन. आहे बिल्डर त्यांचा धंदा, यश ग्रुपचा आहे हा बंदा, यश ग्रुपचा आहे हा बंदा. मोठा हादरा. बॅक टू बॅक दोन फलंदाज बाद. पहिल्यांदा कुणाला आउट झाला, त्यानंतर अनिकेत तंबूच्या आश्रयाला. स्ट्राईक वरती आहे विकी. हलक्या हाताने चेंडूला प्लेस केलं. फिल्डर त्या ठिकाणी चेंडूला अडवून कलेक्ट करून फेक करेल तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी मिळाली. 23 धावा स्कोर कार्डवर. अजूनही 12 धावांची आवश्यकता विजयासाठी दहीगाव संघाला. विजयासाठी मात्र नक्कीच संघर्ष करावा लागेल, कारण विंचूपाडा संघ सुद्धा सांगतोय हम भी किसी से कम नहीं. यावेळेस सुद्धा बॅटची कडा होतीये इनसाइड एज आणि कुठल्याही प्रकारची धाव येत नाही. फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली. धावफलक जर आपण पाहिलं तर 23 या आकड्यावर. अजूनही 12 धावांची आवश्यकता आहे. विजयासाठी 12 धावांची गरज. गोलंदाज हेमंत. षटकातला पुढचा चेंडू. फटका यावेळेस चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर. वेगानं चेंडू फरार. दमदार स्ट्रोक. चौकार. यश ग्रुपचा आहे हा बंदा. आहे स्वभाव त्यांचा साधा, कोणी लागत नाही नादा, कोणी लागत नाही नादा, कोणी लागत नाही नादा. पडकर दादा लिहितोय गाणं, राजाचा ठेवून मान. पाडेकर दादा थँक्यू सो मच. संपूर्ण क्रिकेटचा सामना म्हटला म्हणजे क्रिकेटच्या सामन्यामधील आत्मा आपल्याला आठवत असतो. क्रिकेटच्या सामन्याचा आत्मा म्हणजे पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय आपण मनोज सरांना, त्याचबरोबर त्यांच्या समवेत सन्माननीय अर्जुनजी भोईर सर आणि त्याचबरोबर सागर सरांची कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. अगदी पहिल्या दिवसापासून अतिशय चांगली पंचगिरी. कुठल्याही प्रकारची कॉन्ट्रोवर्सी नाही. प्रत्येक खेळाडूला आणि प्रत्येक सामन्याला एक योग्य न्याय ज्यांच्या माध्यमातून दिला जातोय. या सर्व पंच कमिटीचं मनपूर्वक आभार मानूया. अर्जुन भोईर यांना आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेमध्ये. एक नामवंत गोलंदाज आहेत. टेनिस क्रिकेट विश्वामधील ही मोठी नावं आपल्याला पाहायला मिळतात. थँक्यू सो मच. लाडक्या पंचांचं मनपूर्वक आभार मानूया. 4 धावांनी धावफलक पुढे सरकलं जाऊन पोहोचलं ते 27 या धावसंख्येवर. विजयाचा मार्ग सुखकर करणारा तो चौकार. नवीन गोलंदाज वैभव आलाय. पहिला चेंडू स्लोवर ऑफ ब्रेक. कव्हर सुपरला फिल्डर आहे. चेंडूला अडवून फेक करेल तोपर्यंत एका धावेची मदत येईल धावफलकाला. धावफलक जाऊन पोहोचला 28 या आकड्यावर. दोनही फलंदाजांना माहिती आहे एका धावेनं सुद्धा आपला विजयाचा मार्ग सुखकर होऊ शकतो आणि त्याच पद्धतीने करत असताना फलंदाजी. वैभव षटकातला पुढचा चेंडू घेऊन सज्ज असेल. स्ट्राईक वरती सागर. यावेळेस फटका पाहायला मिळतोय. चांगला फटका होता, मात्र फिल्डिंग त्याहूनही चांगली. एकच धावेवरती समाधान मानावं लागेल.
29 धावा धावफलकावर. 6 धावांची आवश्यकता अजूनही विजयासाठी. स्ट्राईक यावेळेस चेंज होईल. स्ट्राईक वरती फलंदाज तयार. आता मात्र पुन्हा एकदा फटका चांगला पाहायला मिळतो. फिल्डर आहे. पुन्हा एकदा एक सिंगल येते. एका धावेनं विजयाच्या दिशेनं आगीकूच करत असताना दहीगाव संघ आपण पाहतो. गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतोय फिरकी आक्रमण. स्लोवर फिरकी. वैभव आहे. जोडी बिकी आणि सागरची मैदानावरती एका धावेनं डावाला आकार देण्याचा प्रयत्न. यावेळेस सागर पाहायला मिळेल स्ट्राईकवर. षटकातील अजूनही 3 चेंडू शिल्लक. 3 चेंडूवर 3 सिंगल येताना आपण पाहिल्या. यावेळेस सुद्धा फटका चांगला पाहायला मिळतो. या मात्र डिक्लेअर झोन मध्ये जाऊन चेंडू थांबतोय सिंगल धाबेसाठी. सलगच्या 4 चेंडूवरती 4 सिंगल आल्या. विजयाच्या दिशेनं चालली आहे धावसंख्या पुढे एका धाबेनं. आणि खऱ्या अर्थानं विजयाचा सुगंध अगदी नाकापर्यंत दरवळताना पाहायला मिळतोय दहीगाव संघाच्या. षटकातला पुढचा चेंडू वैभव. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेस विकीच्या बॅटमधनं हा फटका पाहायला मिळतोय. गॅप सिलेक्शन आहे. फिल्डर येईल. चेंडूला आडवेल फेक करेल. तोपर्यंत ही सिंगल धाव. चांगली फिल्डिंग. कव्हर स्वीपरला आपण फिल्डर पाहतोय. चांगल्या फिल्डिंगचा नजारा पेश करतोय. सातत्याने चेंडू त्याच्या हातामध्ये जाताना पाहायला मिळाले. मात्र प्रत्येक वेळेला एक चांगली फिल्डिंग पाहायला मिळतोय. स्कोर कार्ड वरती 32 धावा. 32. अजूनही 3 धावांची गरज. 7 चेंडू शिल्लक. शेवटचे 7 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. 7 चेंडू 3 धावांची आवश्यकता. वैभव गोलंदाजी करतोय. सागरसाठी फेकलेला हा चेंडू यावेळेस फटका फसलेला पाहायला मिळतोय. फिल्डर आहे मात्र झेल टिपण्यात अपयशी. हा झेल जर झाला असता तर कदाचित एक ट्विस्ट पाहायला मिळालं असतं. स्कोर इज लेवल. 4 षटकांची समाप्ती आणि स्कोर लेवल झालेला आपल्याला बघायला मिळतोय. सहा चेंडू 1 धावेची आवश्यकता. सहा बॉल 1 धावेची गरज. सुरुवातीला थोडासा सुरुवात दमदार झाली होती. त्यानंतर डाव गडगडताना पाहायला मिळाला दहीगाव संघाचा. त्यानंतर पुन्हा एकदा पकड मिळवत असताना जोडी. यावेळेस हा चेंडू निघून गेला. या वाईड +1 2 धावा. विजयी दहीगाव संघाचं हार्दिक अभिनंदन.